या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी चोराने हल्ला केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। सैफवर तब्बल 6 वार करण्यात आले आहेत। या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर कडक सिक्युरिटी असताना देखील चोर घरात शिरला कसा, त्याला कोणी मदत केली, असं अनेक सवाल सध्या उपस्थित होत आहेत। दरम्यान पोलिसांनी घरातील मोलकरणीबाबत एक धक्कादायक माहिती समोर दिली आहे। सैफवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांचे 7 पथक कामाला लागले आहे। या पथकांसह क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नाईकही घटनास्थळी दाखल झाले आहे। या प्रकरणी घरातील 3 मदतनीस व्यक्तींना ताब्यातही घेण्यात आलंय। या सर्वांची सध्या कसून चौकशी करण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांनी एका मदतनीस महिलेसोबत खळबळजनक माहिती दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफवर हल्ला केलेला चोर त्याच्या घरातील मदतनीस महिलेला भेटण्यासाठी गेला होता। करीना कपूरच्या मदतनीस महिलेनेच चोराला घरात एंट्री दिली होती। तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली। त्यांच्यातील भांडण ऐक सैफ जागा झाला आणि या भांडणात तो पडल्याने त्या व्यक्तीने त्याच्यावर रागाच्या भरात हल्ला केलाय। अभिनेता सैफ अली खान चोराने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला। त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सैफवर 6 वार झाले आहेत। 2 खोलवर जखमा आहेत, त्यापैकी एक मणक्याजवळ आहे, अशी माहिती न्यूरोजन डॉक्टर नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीन जैन, भूलतज्ञ डॉक्टर निशा गांधी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती लीलावती डॉक्टरांनी दिली आहे। नेमकं काय घडलं पाहूया। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सैफ अली खान यांच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता। चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरू केला। त्यावेळी सैफ अली खानला जाग आली। खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमने सामने झाले। यावेळी चोरांना पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील असलेल्या चाकूने सैफ अली खानवर सपासप वार केलं। यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे। त्याला तातडीनं मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयातही दाखल केलंय। पोलिसांना त्या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी सैफच्या घरी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली आहे। पोलिसांनी CCTV फुटेज ताब्यात घेतलं आहे। सैफच्या आसपास परिसरात 2-3 CCTV फुटेज आहेत। गेटवरही CCTV फुटेज आहेत। त्यामध्ये एक मुलगाही दिसत आहे। पोलिसांनी तात्काळ CCTV फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे त्यांच्या चोराच्या मागे घेण्यास सुरुवात केली आहे। चोरानं घरात शिरण्यापूर्वी घराची रेकी केली असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। दरम्यान या घटनेने सैफ अली खानच्या परिवारांसह फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली आहे। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।